क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। म्हणजे इथे येत आहेत ना, दुसऱ्यांदा येत आहेत पालकमंत्री झाल्यानंतर काय काय तुमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं एक जिल्ह्याचा नेता म्हणून? नाही आता आज त्यांनी दुपारी जवळजवळ 2-2.5 तास आढावा बैठक ठेवलेली आहे. जिल्ह्यामध्ये जी काही विकास कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि मग त्याच्यामधल्या काय अडीअडचणी आहेत पालकमंत्री म्हणून ते दूर करण्याचं काम ते करतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? कुठली प्रश्न त्यांनी आज सोडवली पाहिजे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची? जिल्ह्याच्या दृष्टीनं जी काही कामं चालू आहेत मग ती पाटबंधारे विभागाची असतील, रस्त्याची असतील किंवा ग्रामीण भागातील खेडेगावाच्या विकासाचे प्रश्न असतील ते सोडवावेत अशी अपेक्षा आहे. तुम्ही बीडचे नेते आहात. सुरेश धसांनी जे काही प्रश्न उपस्थित केले तुम्ही ऐकले असतील, काय तुमची प्रतिक्रिया आहे या सगळ्याबद्दल? कुठल्या प्रश्नाबद्दल? त्यांनी असं म्हटलं की त्यांना संपवण्याचा या ठिकाणी कट केला आहे. त्यांनी ते बोललेले आहेत. आता त्याच्याबद्दल त्यांना जास्त माहिती आहे. माझी त्यांची काही भेट झालेली नाही त्यामुळे मी काही अधिक बोलणार नाही. परंतु जेव्हा भेट होईल त्यावेळेस चर्चा आमची होईलच. पक्षाचे एक नेते धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज या कार्यक्रमाला नसतील आणि पहिल्यांदा होतं की अजित पवार आहेत आणि धनंजय मुंडे नाही आहेत. कारण प्रकृती अस्वस्थ्याचं. प्रकृती अस्वस्थामुळं येऊ शकत नसतील तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता पुढे काय? पुढे जी प्रक्रिया चालू आहे न्यायालयीन, ती न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निश्चितपणानं जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. बरं, पण ते कट रचणं किंवा या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला आहे. ते आता जसजसं न्यायालयात हे प्रकरण जाईल आणि मग कोर्ट निर्णयाप्रत येईल तेव्हा निश्चितपणानं पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि काटेकोरपणे हा तपास केलेला आहे. त्याच्यामुळं आता मला असं वाटत नाही की कुणी यामधून सुटू शकतं. अंजल दमेने असे वक्तव्य केलं की धनंजय मुंडे पंकजा मुंडेच्या फाईल घेऊन माझ्या घरी आले होते. नाही आता ते पहा, ते फार पूर्वीचं फाईल आहे. काय ते जुन्या कडीला ऊत का आणताय? आता झालं ते झालं, बोलून झालं, त्याच्यानंतर प्रतिक्रिया झाल्यात. ठीक आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, मंत्रिपदाची एक जागा खाली झाली आहे. दुर्दैवानं सुदैवानं काही असू देत, ज्या तुमची काय प्रतिक्रिया? खाली आहे. योग्य वेळेला पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्या बाबतीत, त्यांचा अधिकार आहे तो. वरिष्ठ म्हणून इच्छुक आहात? नाही, मी इच्छुक आहे का नाही हा प्रश्नच निर्माण होत नाही. हा निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठीनं घ्यायचा आहे. पक्षश्रेष्ठी ज्याच्यावर जबाबदारी टाकतील तो निर्णय योग्य आहे असं म्हणायचं. प्रकाश सोळंकेंना आवडेल कशाबद्दल? मंत्री व्हायला? हां, नक्कीच आवडेल. कोणाला नाही आवडत? प्रत्येकाला आवडतं ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.